नमस्कार, मी वैभव शेवाळे. आम्ही वैजापूरचे राहणार आहे. पहिल्यांदा ट्रीटमेंट आमची पुण्याला चालू होती आणि त्यानंतर मी जॉब चेंज केला आणि संभाजीनगरला आलो आहे. आणि संभाजीनगरमध्ये काय हॉस्पिटल एवढे तर मला माहीत नव्हतं. मित्रांनी रेफरन्स दिला आहे मला ह्या हॉस्पिटलचा. आणि त्यानंतर मग आम्ही इथं ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट मॅडमचं एवढ्या ओळखीचं तर नव्हते आम्हाला. तर स्टार्टिंगला मॅडमनी सांगितलं भरपूर का असे ट्रीटमेंट आहे वगैरे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं. चान्सेस वगैरे आहे, सगळं नॉर्मल आहे. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून पुढं कंटिन्यू ट्रीटमेंट मॅडमचा चालू केली. नमस्कार, माझे नाव वैशाली शेवाळे. आम्ही पुण्यावरनं इथं शिफ्ट झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न पडला की आपण एवढ्या मोठ्या सिटीतनं संभाजीनगरला आलो आहे खरी, पण आता आपल्याला हॉस्पिटल कसे मिळेल कसे नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला. पण मिस्टरांच्या फ्रेंडने सजेस्ट केलं की मातृका हॉस्पिटल आहे, लेडीजसाठी खूप चांगलं आहे, सर्व्हिस पण ते खूप चांगली देतात. मग आम्ही इथे येण्याचा डिसिजन घेतला. पण मला आल्यानंतर कळालं की हॉस्पिटलचं साधारण दुसरा वर्धापन दिन आहे. पुन्हा प्रश्न पडला, 2च वर्ष झालेले आहेत, नॉर्मलचे चान्सेस आहेत की नाही, ते की फक्त सी सेक्शनच करता. पण जेव्हा जसं सोनोग्राफी होत गेल्या तर मॅमने 9व्या महिन्यात सांगितलं की तुझे पूर्ण 100% चान्सेस आहे नॉर्मल होण्याचे. त्यानंतर आम्ही वीकली यायचो. मॅम दरवेळेस सांगायच्या खूप चांगली प्रोग्रेस होत आहे की तुझं नॉर्मलच होईल. काल माझी डिलेवरी झाली त्यावेळेस मॅम सुरुवातीपासून म्हणायच्या की नॉर्मलच होणार आहेत. मग मला पण कॉन्फिडन्स आला की हो नॉर्मल आपल्यांना पण तसंच पाहिजे. नॉर्मल होती पण नंतर मला पेन सहन होत नव्हता. मग मॅमला म्हटलं की सी सेक्शन आपण करून टाकूयात. पण मॅम म्हटल्या नाही, करायची गरजच नाही आहे, तुझी सगळी म्हणजे तू जी प्रोग्रेस झालेली आहेत ना त्यात तुझं नॉर्मल होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि मॅमने म्हणजे खूप चांगल्या प्रकारे नॉर्मल माझी डिलिव्हरी केली. सगळ्या स्टाफने खूप छान सपोर्ट केला आणि मॅमने पण वेळोवेळी खूप छान सपोर्ट केला. धन्यवाद. नाही